मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरुवात करूया. तो म्हणजे प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स. आता प्लेन म्हणजे काय? दिस इज वन ऑफ द प्लेन. सपोज याला काय दोन डायमेन्शन्स आहे बघा. असं हा 30, 60 आणि 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे. तर याला थिकनेस इज निग्लिजिबल. म्हणजे दोन डायमेन्शन्सची अशी जी एंटिटी असेल त्याला आपण प्लेन असं म्हणतो. किंवा हा जो व्हाईट पेपर आपण बघत आहात किंवा पॅड बघत आहात, दिस इज अ रेक्टँग्युलर प्लेन. मग असा स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर असेल, हाफ सर्कल असेल, सर्क्युलर असेल, पेंटॅगॉनल, हेक्झॅगॉनल, अशा ज्या काही हे प्लेन्स आहेत तर त्याचा तो शेप आपल्याला दिसेल. आणि तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एच पी आणि व्ही पी या दोन मेन रेफरन्सच्या प्लेनने त्याचा सरफेस, जसा हा आता इथं वर जर मी उचलला तर एच पीला इन्क्लाइंड आहे, किंवा जर व्हर्टिकल प्लेनपासून मी असं घेतलं तर इकडचं जे अंतर असेल ते व्ही पीला इन्क्लाइंड आहे. तर अशी पोझिशन याची दिलेली असेल. समटाईम शॉर्टर एज इज परपेंडिक्युलर टू व्ही पी, पॅरलल टू व्ही पी असं सांगितलेलं असेल. तर त्या सांगितलेल्या कंडिशन्सप्रमाणे त्याला लोकेट करायचं आणि त्याचं ड्रॉइंग पूर्ण करायचं. आता असा आपण प्रॉब्लेम बघूया डायरेक्टली. रेक्टँग्युलर प्लेनचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा जो पेज आहे तो मी कसा धरणार त्याच्यावरती डिपेंड करतो. अ रेक्टँग्युलर प्लेट ए बी सी डी असे चार कॉर्नरचे नाव आहे. ऑफ 30x50 mm. म्हणजे शॉर्टर जी साईड आहे ती किती आहे? 30 mm. लॉंगर साईड किती आहे? 50 mm. रेस्ट इन एच पी विथ शॉर्टर साईड. आता ह्या शॉर्टर साईडवरती जो रेक्टँगल आहे त्याच्यावरती ती रेस्ट आहे एच पीमध्ये. शॉर्टर साईड परपेंडिक्युलर टू व्ही पी. ती जी लहान बाजू आहे ती त्या व्ही पीला परपेंडिक्युलर आहे. अशा पद्धतीनं त्याला लोकेट करायचं. त्याच्यानंतर काय सांगतो? द प्लेन इज इन्क्लाइंड ॲट 50 डिग्रीज टू एच पी. त्याच्यानंतर ते जे रेक्टँग्युलर प्लेट आहे या शॉर्टर साईडच्या लिमिटेशन्सप्रमाणे आपण फिक्स केल्यावर त्याला इन्क्लिनेशन करायचं किती? 50 डिग्रीज विथ रिस्पेक्ट टू एच पी. आणि त्या एंड स्टेटला आपल्याला काय करायचं आहे? प्रोजेक्शन ड्रॉ करायचे. आपण सिम्पल कन्सिडर करूया या ठिकाणी. समजा हा आपला प्लेन आहे मोबाईल आणि फर्स्ट क्वाड्रंट जर आपण घेतला या ठिकाणी एच पी आणि व्ही पी याचा प्रयत्न करूया. मग हा होईल आपला या ठिकाणी एच पी व्ही पी. बघा आता ह्या ओरिजेंटल प्लेनवरती ही मी रेक्टँग्युलर माझी प्लेट आहे ए बी सी डी. याला मी असं पण लोकेट करू शकतो. तर माझं काय झालं? लॉंगर बाजू ह्या दोन किंवा ए ही परपेंडिक्युलर टू व्ही पी होते. प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? 30 आणि ही 50 दोन साईड्स आहेत. 30 साईड जी आहे दॅट इज परपेंडिक्युलर टू व्ही पी. मी जर इथून असं परपेंडिक्युलर टाकला तर बघा व्हर्टिकलला काय झालं? इथं 90 डिग्रीचा अँगल झाला. हा परपेंडिक्युलर टू व्ही पी एक साईड झाला. तर ही पहिली कंडिशन. याच्याप्रमाणे मी याला फिक्स करणार. आता आम्ही टॉफीवरती का सोल्युशन सुरुवात करतोय? तर इट इज इन्क्लाइंड टू एच पी. ज्या प्लेनला इन्क्लाइंड असेल हा दिलेला प्लेन, त्या प्लेनला त्याला पहिल्यांदा पॅरलल धरायचं या साईडच्या कंडिशन्सप्रमाणे आणि फर्स्ट पोझिशन ड्रॉ करायची. आता मी इथं केव्हा करणार या ठिकाणी? व्हेन द सरफेस ऑफ धिस रेक्टँग्युलर प्लेट इज इन्क्लाइंड टू व्ही पी. असं हे इन्क्लिनेशन आहे बघा. हे इन्क्लिनेशन विथ व्ही पी आहे. आणि मी जर याला असं वर उचललं तर इन्क्लिनेशन विथ एच पी. बघा इथून जे इन्क्लिनेशन आहे ते एच पीचं होईल. मग आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पहिली जी कंडिशन आहे ती माझी परपेंडिक्युलर शॉर्टर साईड. आणि नंतर हे इन्क्लिनेशन दिलेलं आहे 50 डिग्रीज. इथून जर अँगल मेजर केला तर 50 डिग्रीज. मग आता फ्रंट व्ह्यू काय दिसतो? टॉप व्ह्यू काय दिसतो? ही झाली माझी फायनल प्रोजेक्शन्स. तर कधीही आपल्याला दोन स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम सोडवायचा. पहिल्यांदा ज्या प्लेनला इन्क्लिनेशन दिलेलं आहे त्याच्यासोबत सरफेस हा पॅरलल धरायचा. इनिशियल पोझिशन फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करायचे. म्हणजे असं असताना ड्रॉ करणार. तर इथे येईल माझा फ्रंट व्ह्यू काय येईल? माझा टॉप व्ह्यू काय येईल? हा रेक्टँगल ए बी सी डी 30x50चा. आणि इथून मी ज्यावेळेस बघत असेल तर इथे मला एक्स वाय लाईनवरती काय येईल? फ्रंट व्ह्यू. ही लाईन ही एक दुसऱ्यासोबत ओव्हरलॅप झालेली असेल. सोल्युशनकडे जाऊयात आपण. तर नेहमीप्रमाणे आपण एक्स वाय लाईन ड्रॉ करणार या ठिकाणी. ती एक्स वाय लाईन ड्रॉ करायची. इथे कुठे ती एक्स वाय लाईन ड्रॉ करूया. आता या रेफरन्सच्या साह्याने वरती फ्रंट व्ह्यू असेल, खाली टॉप व्ह्यू असेल, व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. आता काय सांगितलेलं आहे? शॉर्टर साईड परपेंडिक्युलर टू व्ही पी. मग मी काय करणार या ठिकाणी? पहिल्यांदा असं शॉर्टर साईड परपेंडिक्युलर घेण्याचा प्रयत्न करणार. कुठेही किती घ्यायचं आहे ते डिस्टन्स? मला 30 mm घ्यायचं आहे समजा. तर 30 mm आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? बघा 10, 20 आणि 30 एवढं आपण अंतर घेऊया याच्यामध्ये. याला म्हणूयात कुठेतरी ए बी. आता सी डी मला पूर्ण करायचं आहे. तर मला काय करायचं आहे या ठिकाणी? 50 mm अंतर याला परपेंडिक्युलर घ्यायचं आहे. परफेक्ट.
मग मी इथून काय करणार, 30/50चा हा जो रेक्टँगल आहे तो मी पूर्ण करणार या ठिकाणी. एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल व्हर्टिकल येत नसेल तर ड्राफ्टरचा वापर करायचा. आता हे माझं सोल्युशन केव्हा आलं, ABCD हे इनिशियल स्टेज म्हणूया त्याला आपण. काय म्हणू आपण याला या ठिकाणी, इनिशियल स्टेज. या स्टेजला हे टॉप व्ह्यू ट्रू शेप रेक्टँगलचा काढण्यासाठी मी काय केलं, प्रॉब्लेममध्ये मला काय सांगितलं, द प्लेन इज इन्क्लाइंड ॲट 50 डिग्रीज टू HP. तर HP ला हा प्लेन असा इन्क्लाइंड आहे, तर मी पहिल्यांदा त्याला असं पॅरलल धरलं. बघा असं पॅरलल आपण याला धरलेलं आहे या ठिकाणी. आता ABCD. तर टॉप व्ह्यू मला काय दिसतो, रेक्टँगल 30/50चा. आता फ्रंट व्ह्यू फक्त एक लाईन येईल, मग ती लाईन प्रोजेक्ट करायची. तर हा झाला आपला टॉप व्ह्यू विथ द साईड 30 आणि 50. त्याला आपण मार्क पण करून टाकूया तिथे कुठेतरी 30, इकडे 50 हे डिस्टन्स घेऊया. त्याच्यानंतर या लाईन्समधून हे डिस्टन्स आपल्याला दाखवता येईल. आणि समजा तसं नाही करायचं तर डायरेक्टली आपण डायमेन्शन पण याला देऊन घेऊ. इथे दिस साईड इज 30 and this side is 50. डायमेन्शन फार महत्त्वाचे, जे की आपल्याला मदत करतात एक्झॅक्टली कोणती साईड कुठे आहे हे समजण्यासाठी. हा झाला आपला 30/50चा विथ डायमेन्शन टॉप व्ह्यू तयार झाला. आता फ्रंट व्ह्यूसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर फ्रंट व्ह्यूसाठी हे प्रोजेक्शन्स जे आहेत ते आपल्या वरती न्यायचे. बघा हा प्रोजेक्शन मी वरती नेतो आणि हा प्रोजेक्शन वरती नेतो. आता एक साईड ही HP मध्ये रेस्ट आहे. ज्यावेळेस HP असं रेस्ट असतं तर फ्रंट व्ह्यू आपल्याला काय दिसतं, XY लाईनवर दिसतं. जर वर असेल 10 mm, 15 mm, 20 mm तर इथून मला वरती डिस्टन्स घ्यावा लागेल, परंतु इथे तसं काही दिलेलं नाही. मग आपण काय करणार या ठिकाणी, एवढ्या जो फ्रंट व्ह्यू आपला आलेला आहे 2 प्रोजेक्टर्स मधला, हा याला डार्क करणार. आता याला नेमिंग कसं करणार आहे, तर आपण पाहिलं या ठिकाणी हा जो आपला रेक्टँगल होता मोबाईल समजा, याची नाव आहे तिथं ABC आणि D. तर ही एक बाजू या बाजूसोबत ओव्हरलॅप झालेली असेल, म्हणजे हे 2 नावं, या 2 कॉर्नरची 2 नावं. तर ती कशी येतात या ठिकाणी, इथे बघा A', B' आणि इथे कोणते पॉईंट्स आहेत, C' आणि D'. आणि या AB आणि CD मधला माझा जो आहे दॅट इज अवर फ्रंट व्ह्यू. ही झाली लेंथ ऑफ द फ्रंट व्ह्यू 50 येणार इथे. मग ही झाली इनिशियल स्टेज. आता इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला प्रॉब्लेमच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात अगोदर हे शोधायचं आहे, हा दिलेला प्लेन तो कोणत्याही टाईपचा असेल, ट्रायंग्युलर असेल, रेक्टँग्युलर, स्क्वेअर, सर्कल, हाफ सर्कल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, तर तो पहिल्यांदा सरफेस पॅरलल करायचा. जर VP सोबत इन्क्लिनेशन दिलेलं असतं तर मी काय केलं असतं, आता या VPचा होता समोरचा व्हर्टिकल प्लेन आहे समजा, तर हा ट्रायंग्युलर प्लेन जर असेल तर याचं इन्क्लिनेशन दिलेलं आहे असं, हे इन्क्लिनेशन VP सोबत आहे, तर मी इनिशियल स्टेजला याला काय करणार, असं पॅरलल धरणार पहिल्यांदा. मग माझा ट्रू शेप हा ट्रायंगल कुठे दिसतो, मला अबोव XY लाईन दिसेल. जर याच प्रॉब्लेमचं इन्क्लिनेशन हे VP सोबत दिलेलं असतं तर माझं हे रेक्टँगल जो आहे तो वर आला असता आणि त्याचा टॉप व्ह्यू खाली आला असतं. पण इथे सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं, इट इज रेस्टिंग ऑन शॉर्टर साईड ऑन HP, म्हणून आपण ही शॉर्टर साईड अशी परपेंडिक्युलर लॉक केली हे इथे, आणि त्याच्यानंतर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढले. तर हा टॉप व्ह्यू पहिल्यांदा काढून घ्यायचा, फ्रंट व्ह्यू काढून घ्यायचा. हा झाला तुमचा इनिशियल स्टेज. आता सेकंड स्टेजमध्ये मला काय करायचं आहे, या सेकंड स्टेजमध्ये मला इन्क्लिनेशन द्यायचं आहे. म्हणजे आता मी काय करणार, इथे कुठेतरी आर्बिट्ररी एक पॉईंट चॉईस करणार, हा पॉईंट मला इथे शिफ्ट करायचा आहे आणि हा AB आणि CD याच्यामधलं जे हे अंतर आहे ते मला इकडे इन्क्लिनेशन घ्यायचं. पण आता इन्क्लिनेशन किती घ्यायचं आहे, तर इन्क्लाइंड विथ 50 डिग्रीज टू HP. जेव्हा केव्हा HP ला इन्क्लिनेशन असेल इन्क्लिनेशन वरती जाईल, जेव्हा VP ला इन्क्लिनेशन असेल इन्क्लिनेशन खाली जाईल. तर मी बघा या पॉईंटमध्ये एक्झॅक्टली इथून दिलेल्या पॉईंटमध्ये ही लाईन कोइन्साइड करायची, 50 डिग्रीज वरती घ्यायचं, हा माझा 50 डिग्रीज. तर या पॉईंटमध्ये मला हे जे डिस्टन्स आहे ते त्याच्यावरती लोकेट करायचं. एक मी फेंट प्रोजेक्टर इथे टाकून घेतो, असा हा फेंट प्रोजेक्टर आपण टाकून घ्यायचा, कारण आपल्याला जी लांबी याची आहे ती डार्क करायची. हा अँगल किती दिलेला आहे इथं, इन्क्लिनेशन विथ HP इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲट थीटा इज इक्वल्स टू 50 डिग्रीज. आता मला कोणती साईड डार्क करायची आहे तर ती किती आहे, 50. एक तर 50 मेजर करून घ्या, किंवा इथे कंपॉसने हे जे आलेलं माझं फ्रंट व्ह्यूचं आहे तेच फ्रंट व्ह्यू मला इकडे फक्त टिल्ट करायचं आहे. मग हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे, इथं आलेलं आहे. जिथे येईल त्याचं नेमिंग मी कसं केलं, जसेच तसेच पॉईंट शिफ्ट करायचे, A', B', C', D', आणि याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे 50 आहे, तर या 50ला आपण करणार आहोत डार्क. म्हणजे हा झाला टिल्टेड पोझिशन. पहिल्यांदा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू इनिशियल स्टेजमध्ये काढून घेणे, त्याच्यानंतर फ्रंट व्ह्यूला
टिल्ट करणे दिलेल्या अँगल प्रमाणे. असं अँगल केल्यावरती फक्त आता काय करायचं, या ABCD मधून व्हर्टिकल जाणारे प्रोजेक्शन्स व्हेरी फेंट ते ड्रॉ करायचे. याला परपेंडिक्युलर आलं पाहिजे ते असं. बघा हा इकडे खाली घ्यायचा, हा इथे खाली घ्यायचा. ऍक्च्युली आपण प्रोजेक्शन्स काय केले, ए मधून जाणारा, बी मधून जाणारा, सी मधून जाणारा, डी मधून जाणारा, पण हे एक दुसऱ्याशी ओव्हरलॅप म्हणून हे प्रोजेक्शन्स खाली आले. म्हणजे टिल्ट केलेल्या फ्रंट व्ह्यू पासून हा फ्रंट व्ह्यू जशाच्या तसा टिल्ट केला, तो दिलेल्या अँगल प्रमाणे टिल्ट केला, त्याचे प्रोजेक्शन्स खाली घेतले. आता ह्या ABCD मधून जाणारे प्रोजेक्शन बघा, ए आणि डी मधून जाणारा प्रोजेक्शन मी इथे घेतो असं, बी आणि सी मधून जाणारा प्रोजेक्शन्स इथे येईल. आता करस्पॉन्डिंग इंटरसेक्टिंग पॉईंट्स आपल्याला घ्यायचे. बघा ए मधून जाणारा प्रोजेक्शन, ए मधून जाणारा प्रोजेक्शन, याला काही एक वेगळं नाव द्या, स्मॉल ए म्हणा वाटल्यास, किंवा A1 म्हणा, कॅपिटल A1 करू वाटल्यास. आता डी मधून जाणारा इथे डी मधून येणार दुसरा आहे, हा D1 होऊन जाईल. बी पासून इथे बी पासून B1, सी पासून इकडे सी पासून C1. आता याला जोडायचं आहे. बघा AB जोडलेला आहे, इथे आपण A1 B1 जोडणार. याला फक्त आपल्याला डार्क करायचं आहे. आता दुसरा प्रॉब्लेम आहे, जो BC इथं कनेक्ट केलेला आहे आपल्या टॉपिक मध्ये इनिशियल स्टेजला, फायनल स्टेजला आपण BC ला डार्क करा, युनिफॉर्म डार्कनेस घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर CD ला आपण डार्क करून घेणार या ठिकाणी, त्याच्यानंतर AD ला डार्क करणार. तर हा झाला आपला फायनल टॉप व्ह्यू. म्हणून याला काय म्हणायचं आपल्या या ठिकाणी, फायनल स्टेज. आता लक्षात आलं का प्रॉब्लेम मध्ये कंडिशन काय काय होती, शॉर्टर साइड परपेंडिक्युलर टू VP, हे मी इथे घेतलं. आता इन्क्लिनेशन कोणत्याला दिलं तर HP ला. मग जेव्हा केव्हा HP ला इन्क्लिनेशन आहे मला ट्रू शेप टॉप व्ह्यू मध्ये दिसेल, तो इनिशियल स्टेजमध्ये केव्हा कसा करायचा, तर ते प्लेन त्या HP ला पॅरलल गृहीत धरून काढायचं. तर यू विल गेट द टॉप व्ह्यू, त्याच्यावरून फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट करायचा, फ्रंट व्ह्यू टिल्ट करायचा, आणि फायनल करस्पॉन्डिंग इंटरसेक्टिंग पॉईंट्स घ्यायचे आणि फायनल सोल्युशन करायचं. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम, प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स. असे व्हेरियस प्लेन्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असणार. आता हाच आपण घेऊया, ट्रायंगलचा प्रॉब्लेम असेल, तो ट्रायंगल तसाच काढायचा. हा HP सोबत इन्क्लाइन असेल, VP सोबत इन्क्लाइन असेल, स्क्वेअर घेतला, रोम्बस घेतला, तो पण असेल, पेंटॅगॉनल प्लेट असेल, हेक्झॅगॉनल प्लेट असेल, सर्क्युलर प्लेन असेल, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तयार होतात. पण मेथड जी आहे ती सोल्युशन करण्याची इथं अशीच आहे. दुसरं बघूयात आपण या ठिकाणी, हेच स्टेटमेंट तुम्हाला वेगळ्या प्रकारे कसं विचारता येतं. याच प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आलेलं आहे हे सोल्युशन आपल्याला कसं विचारता येईल. दुसरं स्टेटमेंट आपण घेतो इथे सेम सोल्युशनसाठी. बघा तेच प्रॉब्लेम आहे, अ रेक्टँग्युलर प्लेट ABCD ऑफ 30 by 50 mm साइड्स रेस्ट्स इन HP विथ शॉर्टर साइड परपेंडिक्युलर टू VP. ते सगळं स्टेटमेंट जसं तसं. द प्लेन किंवा द प्लेट इज इन्क्लाइन टू HP इन सच अ वे दॅट टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर. आता इथे इन्क्लिनेशन दिलेलं आहे का, इन्क्लिनेशन दिलेलं नाही, परंतु काय सांगितलेलं आहे, टॉप व्ह्यू कसा झाला पाहिजे, हा टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स अँड फाइंड द इन्क्लिनेशन विथ HP. आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा काढायचा प्रयत्न करूया या ठिकाणी सेम वे. आता हा फटाफट आपण घेऊन टाकूया तिथे या ठिकाणी. बघा जसाच तसा प्रॉब्लेम मी इथे ड्रॉ करतो, त्याच्यानंतर आपण 30 by 50च्या साईड्स घेऊन टाकू इथे या ठिकाणी, 10, 20, 30, त्याच्यानंतर 50 इथे मेजर करायचं, याला पूर्ण करायचं या ठिकाणी. ही माझी इनिशियल स्टेज मी का घेतली, इन्क्लिनेशन विथ HP दिलेलं आहे ABCD. प्रोजेक्शन्स करणार मी या ठिकाणी, प्रोजेक्ट करायचं याला फ्रंट व्ह्यू इकडे, याला 2 नावं जातील CD, याची 2 नावावरती जातील या ठिकाणी A, B, C आणि D. डॅश करून घ्या फ्रंट व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यूला डार्क करायचं आहे, असं मी याला डार्क करून घेतलं. आता पहिल्यांदा आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं, हा फ्रंट व्ह्यू टिल्ट केला होता, पण याच्यामध्ये अँगल दिलेला आहे का नाही, पण तो काय म्हणतो, फ्रंट व्ह्यू अपियर्स टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर. बघा प्रोजेक्शन्स मी इथून घेऊन टाकतो, जसा मी इथं पॉईंट आर्बिट्रेरली कोणत्याही डिस्टन्सवर घेतला होता तसं एक सेफ डिस्टन्सला मी एक लाईन इथे ड्रॉ करून घेतो. माझ्या सोल्युशनमधली ही लाईन असणार आहे A1, ही असणार आहे B1. आता स्क्वेअरसाठी काय कंडिशन आहे, स्क्वेअरसाठी चारही बाजू सारख्या असणे आणि चारही अँगल सारखे असणे. आपण काय करूया, ही जी शॉर्टर साईड आहे ती कंपासमध्ये घ्यायची, ही किती असणार आहे 30. मग या 30 मी एक पॉईंट इथे मार्क करतो, दुसरा याच्यावरती मार्क करतो, तर मला काय दिसलं पाहिजे या ठिकाणी, परफेक्ट स्क्वेअर दिसायला पाहिजे. मग हा परफेक्ट स्क्वेअर येण्यासाठी मला हा स्क्वेअर इथं पहिल्यांदा काढायचा. आता मी इन्क्लिनेशन वर घेतलं का नाही,
मी काय घेतलं या ठिकाणी, टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर. मग मला काय करावं लागेल, टॉप व्ह्यू पहिल्यांदा बिल्ड करावं लागेल. हा झाला माझा फायनल टॉप व्ह्यू. याला नाव काय देणार आहे मी या ठिकाणी, C1 आणि D1. आता आपल्याला इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल मग या ठिकाणी, आता रिव्हर्स जायचं आहे. रिव्हर्स सोल्युशन विचारतं आपल्याला या ठिकाणी. मग याच्यातून जाणारं प्रोजेक्शन्स घेऊया, त्याच्यानंतर इथून जाणारं प्रोजेक्शन घेऊया. आता हा ए आणि बी मी जसं असतं तर इथं शिफ्ट करतो, ए डॅश बी डॅश. आता मला काय करायचं आहे, इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचं होतं. तर हे जे अंतर आहे माझं ए बी आणि सी डी मधलं, बघा ए आणि सी मधलं अंतर किंवा बी आणि डी मधलं अंतर, ते मी इथं घेणार आणि इथे चाप कट करणार असं आहे. हा जो चाप कट केला तर ही कोणती पॉईंट्स येतील माझ्यावाली, सी डॅश डी डॅश. याला मला जोडायचं आहे. सी डॅश डी डॅश मी जोडील. हा झाला माझा फ्रंट व्ह्यू इन टिल्टेड कंडिशन. हा माझा फ्रंट व्ह्यू येईल. आणि हा आहे एच पी सोबतचं इन्क्लिनेशन अँगल थिटा. प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे, फाइंड द इन्क्लिनेशन विथ एच पी. मग हा अँगल आपण काढला या ठिकाणी, याला मेजर करायचं आहे. बघा परफेक्टली हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अलाइन करायचं आहे या ठिकाणी आणि याला मेजर करायचं आहे. किती येतं या ठिकाणी, 10 20 30 40 50 आणि जवळजवळ हा 55 वर आलेला आहे. हा जो लाईन आलेला आहे. सो थिटा इज इक्वल्स टू 55 डिग्रीज. हे झालं माझं इन्क्लिनेशन. तर हा जो अँगल आहे तो मेजर करणं अत्यंत आवश्यक आहे. तो जवळजवळ माझा 55 पर्यंत आलेला आहे. फाइंड द इन्क्लिनेशन विथ एच पी, दिस विल बी द आन्सर. आता बघा स्टेटमेंट फक्त काय केलं, फॉरवर्ड डायरेक्शनला जसं विचारलं तसं रिव्हर्स डायरेक्शनला विचारलेलं. हा तोच प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा तसंच सोल्युशन आहे. याच्यात फक्त परफेक्ट स्क्वेअर आपल्याला दिसत नाही कारण 50 डिग्रीचा अँगल आहे. याच्यात परफेक्ट स्क्वेअर का दिसतो, कारण हा 55 डिग्रीचा अँगल आहे. आता बघा याच्यात तर आपण मेजर करून घेतलं होतं या लांबी, बघा हे सारखंच आहे, हे अंतर सारखंच आहे, चारही साईड सारखे आहे. इथं होईल का तसं, तर हे बघा इथे थोडंसं अलीकडे येते कारण 50चा या थोडा गॅप दिसतो इथे. ही बाजू या बाजूपेक्षा थोडी जास्त आहे. म्हणजे इथं रॅन्डम अँगल दिलेला आहे. तर आपण पहिल्यांदा इन्क्लिनेशन घेणे, फायनल टॉप व्ह्यू नंतर ड्रॉ करणे. इथे जर असं सांगितलेलं आहे आपल्याला टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर, टॉप व्ह्यू ॲज ए स्क्वेअर, तर टॉप व्ह्यू पहिल्यांदा बिल्ड करायचा, प्रोजेक्शन्स टाकायच्या वरती आणि नंतर इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचं. तर सेम सोल्युशन तोच प्रॉब्लेम प्लेन्सचा 2 डिफरंट वेनी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आपण कॅमेरा असा सेट करूया. पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनशॉट या प्रॉब्लेमचा घेता येईल आणि नंतर दुसऱ्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घेता येईल. मित्रांनो हा दुसरा प्रॉब्लेम आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येईल. जिथे टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए स्क्वेअर, अँगल 55 डिग्रीज माझा आलेला आहे. तुमच्या केसमध्ये थोडंफार इकडे तिकडे होईल, जसं आपण स्क्वेअर बिल्ड करूया त्याप्रमाणे. आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो या ठिकाणी, दुसरा पण प्रॉब्लेम याच्यावरती होईल या ठिकाणी. समजा ट्रायंगलचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला इक्विलॅटरल म्हणजे समद्विभुज ट्रायंगल जर दिलेला असेल, तर तो समजा समद्विभुज आहे. आता हा 30 60 90 सेट स्क्वेअर, पण जर समजा असा 2 आयसोसेलस ट्रायंगल जर दिलेला असेल, तर त्याला आपल्याला असं इन्क्लाइन करायचं आहे की टॉप व्ह्यू अपियर्स ॲज ए इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही बाजू सारख्या. तर मी काय करेल, ही बाजू माझी 30ची आहे, तर कंपासमध्ये काय करायचं, मला इकडे एक आर्क ड्रॉ करायचं, इथून इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. हा सेंटर पॉईंट इथे पहिल्यांदा जोडायचा. म्हणजे टॉप व्ह्यू झाला माझा तिन्ही साईड सारख्या इक्विलॅटरल ट्रायंगल. वर प्रोजेक्शन टाकायचं आणि चॅप कट करायचा, मला थिटा मिळून जाईल. जर हा सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर इथे इलिप्स तयार होईल. मग इलिप्सचा मेजर आणि मायनर ॲक्सिस दिलेला असेल, पुन्हा आपल्याला वरती प्रोजेक्शन्समध्ये ते अंतर फाइंड आउट करता येईल. जसं आपण पुढे जाऊ तसं त्याचे आपल्याला प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता येतील. सो युअर डाउट्स विल बी क्लिअर्ड इन द डाउट सेशन. कोणाच्या काही डिफिकल्टीज असतील तर. सो वी कॅन स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू व्हेरी मच.